नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला चौथा हप्ता कधी मिळणार या संबंध महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अनेक शेतकरी या ठिकाणी संभ्रमात आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार का, असे अनेक प्रश्न जे शेतकऱ्यांनी केलेले आहेत। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे। मात्र लक्षात ठेवा, आता तुम्हाला नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे की नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मग नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार का, अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहे। लक्षात ठेवायचं आहे, नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र राज्य सरकारने जे आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच ट्रान्सफर केलेले होते। म्हणजे त्यावेळेस शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते। आता नमोशेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता राज्य सरकारमार्फत वितरित केला जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे, नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधित अद्यापपर्यंत कोणती अपडेट राज्य सरकारमार्फत देण्यात आलेली नाही। त्यामुळे नमोशेतकरी योजनेचा 17व्या हप्त्याबरोबर पीएम किसानच्या 17व्या हप्त्याबरोबर नमोशेतकरी योजनेचा 4था हप्ता मिळणार की नाही अद्याप या ठिकाणी सांगता येणार नाही। जर 18 जून 2024च्या अगोदर जर राज्य सरकारने नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी निधी वितरित केला तर तुम्हाला राज्य सरकारचा 2,000 रुपयांचा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबरोबर मिळू शकतो। जर राज्य सरकारमार्फत निधी वितरित केले नाही तर तुम्हाला 17व्या हप्त्याबरोबर नमोशेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।